स्टुडंट्स, बघताय तुमच्यासमोर एक नवीन असाइनमेंट आहे, जिची विड्थ जी आहे ती 24 सेंटीमीटर आणि हाईट जी आहे ती 18 सेंटीमीटर आहे. हॉट अँड कूल कलर्समधली ही असाइनमेंट आहे. तुम्ही बघताय की बॅकग्राऊंडला सर्व कूल कलर्स दिलेले आहेत. कूल कलर्समध्ये येतात ग्रीन, व्हायलेट आणि हॉट कलर्समध्ये येतात रेड, येलो, ऑरेंज. तर याच रंगाच्या शेड वापरून आपण हे चित्र, आपल्याला ही डिझाईन आज पूर्ण करायची आहे. तर बॅकग्राऊंड जे आहे तो पूर्ण पाणी आहे आणि ते पाण्यामध्ये हे 3 मासे दाखवलेले आहेत. बघताय 1, 2 आणि 3. तिघांचा अँगल पूर्णपणे वेगळा वेगळा आहे. एक मासा इकडे बघतोय, एक मासा वरती बघतोय हा, आणि हा तिरपा आहे. फक्त रिदमिक लाईन्स वापरून त्याचा बॅकग्राऊंड आपण पूर्ण केलेला आहे. हिरवा, निळा आणि जांभळा हे 3 कलर कूल कलर्स आहेत, आणि लाल, पिवळा आणि केशरी हे कलर हॉट कलर्समध्ये येतात, म्हणजे वॉर्म कलर्स. तर माशांसाठी आपल्याला वॉर्म कलर आपण इथं वापरलेला आहे, आणि पाण्यासाठी शीतरंग आहे. पाणी ॲक्च्युली थंडच असतं, म्हणून पाण्यासाठी आपण कूल कलर्स वापरलेले आहेत, शेड्स आहेत. सगळ्या लाईन्स ज्या आहेत ह्या पूर्णपणे एक रिदमिक लाईन्स आहेत, झिगझॅग लाईन्स आपण दाखवल्या आहेत. सरळ रेषा कुठेही नाही आहे. पहिली रेषा वरतून खाली आलेली आहे, दुसरी थोडीशी कर्व आहे, तिसरीसुद्धा कर्वच आहे. अशा 4 ते 1 साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आडव्या रेषा आहेत, आणि उभ्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 रेषा या उभ्या आहेत आणि 9 रेषा या आडव्या आहेत. तर एवढ्या सगळ्या रेषामध्ये आपल्याला हे चित्र बसवायचं आहे. तर बघा तुम्ही नक्की हे कसं आहे ते नीट ऑब्झर्व करा, नीट कसं आहे. अगदी बारीक बारीक त्या ह्याच्यातनं सुद्धा ह्याच्या ब्लॉकेजमधनं माशाचे जे आकार आहेत, थोडा जरी आला असेल तरी त्याला आपल्याला हॉट आणि कूल कलर्समध्ये त्याला डिवाईड करायचं आहे खूप. आणि ह्या चित्राचं वैशिष्ट्य असं आहे या डिझाईनचं, की ह्याला कुठेही आउटलाईन केलेली नाही आहे. म्हणजे तुम्हाला हे चित्र रंगवताना खूप काळजीपूर्वक चित्र हे तुम्हाला रंगवायचं आहे. हे डिझाईन यासाठी तुम्हाला 4 नंबरचा ब्रश वापरायचा आहे, समजलं? 4 नंबरचा ब्रश आणि पोस्टर कलर किंवा ॲक्रेलिक कलर ह्याच्यामध्ये, या माध्यमातच आपल्याला हे चित्र रंगवायचं आहे. तर नक्की काढून बघा, सराव करा. ही असाइनमेंट आपण बहुतेक परीक्षेसाठी, सेकंड टर्मच्या परीक्षेसाठी सुद्धा आपण ठेवूयात. थँक्यू.